नमस्कार, मी नितेश. एम शेअर बाजार ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये घडणाऱ्या काही ताज्या घडामोडी, काही अपडेट्स की ज्यांचा उपयोग आपल्याला पुढील ट्रेडिंग सत्रामध्ये होऊ शकतो. प्रेमको ग्लोबल टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी प्रेमको ग्लोबलने कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा डिव्हिडंड दिलाय. कंपनीने प्रति शेअर 39 रुपये इतका डिव्हिडंड दिलाय. 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर कंपनीने 390% इतका डिव्हिडंड दिलाय. याआधी कंपनीने कमाल 5 रुपये इतका प्रति शेअर डिव्हिडंड दिला होता. कंपनीचे मार्केट कॅप केवळ 153 कोटी रुपये इतके आहे. मंगळवारी प्रेमको ग्लोबल लिमिटेडचा शेअर 465.45 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ग्रीव्हज कॉटन कॅपिटल गुड्स नॉन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट क्षेत्रातील कंपनी ग्रीव्हज कॉटनने म्हटले आहे की कंपनी GFL मधील म्हणजेच गुजरात फ्लोरोकेमिकल लिमिटेड मधील शेअर्स खरेदी करणार आहे. कंपनी GFL मधील 25 कोटी शेअर्स राईट इश्यूच्या माध्यमातून खरेदी करणार आहे. मंगळवारी ग्रीव्हज कॉटनचा शेअर 2% घसरणीसह 179 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. दिलीप बिल्डकॉन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आणि ऑपरेटर क्षेत्रातील कंपनी दिलीप बिल्डकॉनने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीने भारत नेट फेज 3 साठी सर्वात कमी बोली लावली आहे. मंगळवारी दिलीप बिल्डकॉनचा शेअर 2% वाढीसह 495 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंजरसोल रँड इंडिया लिमिटेड कॉम्प्रेसर आणि ड्रिलिंग इक्विपमेंट बनवणारी कंपनी इंजरसोल रँड इंडिया लिमिटेडने प्रति शेअर 55 रुपये इतका डिव्हिडंड दिलाय. मंगळवारी इंजरसोल रँड इंडिया लिमिटेडचा शेअर 1.98% घसरणीसह 4190 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ॲवफिस स्पेस सोल्युशन कंपनी NSE साठी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज साठी मुंबईतील 1.65 लाख चौरस फूट ऑफिस स्पेसची रचना करेल आणि व्यवस्थापन करेल. मंगळवारी ॲवफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 1.73% घसरणीसह 764 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. UPL ॲग्रोकेमिकल आणि पेस्टिसाइड बनवणारी कंपनी UPL कॉर्पोरेशन आणि कॅग नॅन्टॉंग यांनी सायप्रोफॅल्निलाइड कीटकनाशकाच्या जागतिक व्यापारीकरणासाठी धोरणात्मक करार जाहीर केलाय. कॅग नॅन्टॉंग ही चायना बेस्ड कंपनी आहे. मंगळवारी UPL लिमिटेडचा शेअर 2% वाढीसह 528 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. फेडरल बँक इन्फ्रा बॉन्ड्सद्वारे 1500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची तयारी करत आहे. मंगळवारी फेडरल बँकेचा शेअर 0.22% घसरणीसह 207 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मेड प्लस हेल्थ सर्व्हिसेस कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 14.5 कोटी रुपयांवरून 38.7 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय, तर कंपनीचे उत्पन्न 1408.5 कोटी रुपयांवरून 1576 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एबिटा 85 कोटींवरून 124.3 कोटी रुपयांवर आला आहे, तर एबिटा मार्जिन 6% 7.9% वाढले. मंगळवारी मेड प्लस हेल्थ सर्व्हिसेसचा शेअर 0.30% वाढीसह 677 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. नायका ई कॉमर्स व्हेंचर नायकाने आपले तिमाही निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा आणि उत्पन्न वाढले. कंपनीचा नफा 5.85 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, तर कंपनीचे उत्पन्न 1507 कोटी रुपयांवरून 1875 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एबिटा 80.63 कोटींवरून 104 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय, तर एबिटा मार्जिन 5.35% 5.53% वाढले. मंगळवारी नायकाचा शेअर 2.09% घसरणीसह 179.01 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. MTNL महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनीने कर्जाचा हप्ता फेडता आला नसल्याचे सांगितले आहे. 5,726 कोटी रुपयांच्या 6 बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता कंपनीला फेडता आलेला नाही. मंगळवारी MTNLचा शेअर 3.25% घसरणीसह 46.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. वरुण बेवरेजेस
कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनी 200 कोटी रुपयांना उपकंपनी लुनार मेक मधील 39.33% स्टेक खरेदी करेल. मंगळवारी वरुण बेव्हरेजेसचा शेअर 1% घसरणीसह 584 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. GSFC गुजरात स्टेट फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे, तर एबिटा आणि एबिटा मार्जिनमध्ये वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 3.5% कमी झाला असून कंपनीचा नफा 309 कोटी रुपयांवरून 298 कोटी रुपयांवर आला आहे, तर कंपनीचे उत्पन्न 15.5% कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न 3,118 कोटी रुपयांवरून 2,635 कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीचा एबिटा 237.3 कोटी रुपयांवरून 283.7 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. एबिटामध्ये झालेली ही वाढ 19.55% इतकी आहे, तर कंपनीचा एबिटा मार्जिन 7.6% 10.8% वाढला आहे. मंगळवारी GSFCचा शेअर 1.5% घसरणीसह 296 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. स्टॉकची वर्षातील निचांक पातळी 180 रुपये आहे, तर वर्षातील सर्वोच्च पातळी 322 रुपये इतकी आहे. सुला विनियार्ड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीचा नफा 36.95% घसरला असून कंपनीचा नफा 23 कोटी रुपयांवरून 14.5 कोटी रुपयांवर आला आहे, तर कंपनीचे उत्पन्न 133.7 कोटी रुपयांवरून 132.4 कोटी रुपयांवर आले. कंपनीच्या उत्पन्नातील ही घट सुमारे 1% इतकी आहे, तर त्याचवेळी कंपनीचा एबिटा 44.1 कोटी रुपयांवरून 33.6 कोटी रुपयांवर घसरलाय, म्हणजेच त्यामध्ये 23.8%ची घट झाली आहे. एबिटा मार्जिन 33%वरून 25.4%वर आला आहे. मंगळवारी सुला विनियार्डचा शेअर 0.5% वाढीसह 416.35 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी कॅप्टिव्ह पॉवर जनरेशनमध्ये कार्यरत आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडे मेगा स्टील, सिमेंट आणि ऊर्जा प्रकल्पही आहेत. एका वर्षामध्ये हा शेअर 100 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढलाय. कंपनी आता एक शेअर 5 शेअरमध्ये विभागणार आहे, म्हणजेच कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरमध्ये विभागणार आहे, म्हणजेच एक शेअर 5 भागांमध्ये विभागला जाणार आहे. मंगळवारी जय बालाजी इंडस्ट्रीजचा शेअर 1.23% घसरणीसह 1,009 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.